नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 23 नोव्हेंबर 2024 आणि आपण आत्ता आहोत अंबेडांमध्ये। जे काय अजून ट्रिप पडले नाही, एक 20 मिनटं झालं आपण ॲप वगैरे का चालू करून ठेवलेले आहेत। आणि मेन सांगायचं म्हणजे आज आहे निकालाचा दिवस बहुतेक, मला असं वाटतं। मी आज न्यूज बघितली नाही, खूप लेट उठलो रात्री लेट आल्यामुळं। आणि आत्ता आहोत जस्ट घराच्या बाहेर आपण, आणि बघूयात नेक्स्ट ट्रिप कुठली पडते। म्हणजे आपल्या ट्रिपची सुरुवातच झालेली नाही अजून, बघूयात कुठली ट्रिप पडते। आणि आपण नेक्स्ट आत्ता वाजले दुपारचे 12:09 झालेले आहेत आणि आपण कुठेही नाही आहे, घरीच असल्यासारखे आहोत। जस्ट आपण डिवाईस चालू करून ठेवलेलं आहे, बघूयात कुठली ट्रिप। ओला आणि उबर चालू करून ठेवलेले आहे आणि जस्ट आपण आत्ता घराच्या बाहेर पडलो। बघूयात काय होतं, दिवसभराचा प्लॅन कसा गेलो। कालचा दिवस बऱ्यापैकी गेला, थोडासा लेट झाला होता, पण आपली अर्निंग वगैरे ठीकठाक झालेली आहे कालच्या डेटमध्ये सुद्धा। पण आता नेक्स्ट डे आज काय होतं बघूयात, आणि बाकीचं मग करतो अपडेट काय असेल ते। मित्रांनो, आपण आत्ता आहोत धानोरीमध्ये। आपल्याला घरापासून ट्रिप पडली होती जी की निगडीची, आणि त्या ट्रिपचे आपल्याला 244 रुपये दिलेत 15 किलोमीटर अंतरासाठी। आपल्याला वेळ लागला होता 40 मिनिटे त्या ट्रिप कंप्लीट करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर लगेच एक 1.5 किलोमीटर पिकअप होता, आणि त्या भक्तिशक्तीपासून आपल्याला पिकअप होता। तर ते कस्टमरला पिकअप केल्यानंतर आपल्याला समजलं की धानोरीची ट्रिप आहे म्हणून, आणि त्या 23 किलोमीटरचे आपल्याला दिले 244 रुपये। आणि 15 किलोमीटरचे सुद्धा आपल्याला, जे आपल्या घरापासून ट्रिप पडली होती इकडची निगडीची, त्या ट्रिपचे पण आपल्याला 244 रुपये दिलेत। आणि आत्ता आपण आहोत निगडीमध्ये, धानोरीमध्ये, आणि 15 किलोमीटरचे तेवढेच पैसे आणि 23 किलोमीटरसाठी तेवढेच पैसे दिलेत। पहिली जी ट्रिप होती गो प्रायोरिटीची होती, ठीक आहे। पाठीमागनं रिक्षा आला होता म्हणून तो व्हिडिओ अप करण्यात आला। आणि जे आपल्याला ट्रिप आली होती ते निगडी, आपल्या घरापासून निगडीची, तर ती गो प्रायोरिटीची होती म्हणून त्यावेळेस आपल्याला तेवढा रेट दिला असं बहुतेक। पण आत्ताची रेट दिला आहे ते खूप कमी दिला आहे, 23 किलोमीटरसाठी 244 रुपये। आपल्या गाडीमध्ये CNG संपला आहे पूर्ण, आता फक्त एकच गाडी CNG आहे। तर आपण पहिले CNG भरून घेऊयात आणि बघूयात नेक्स्ट स्टेप कुठली पडते। आणि आपलं केबल जे आहे, केबल पण खराब झालं आहे, कनेक्ट होते कधी डिस्कनेक्ट होते, त्यामुळं आता बघावं लागलं। आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग आहे फक्त आता 32%, आणि दुपारची आता 2:10 झालेले आहेत। नेक्स्ट आपली काय मूव असेल ते कळवतो तुम्हाला लगेच। तर बघूयात, आधी CNG भरून घेऊयात आणि नंतरचा काय प्लॅन होतो। तर आपण आता इथं CNG भरून घेतलं आहे लोहगावच्या CNG पंपावरती। 627चा CNG बसला आहे आपल्या गाडीमध्ये। आणि आत्ता बघूयात मोबाईल चालू करून आपल्याला कुठली ट्रिप पडते ते। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत चिखलीमध्ये, आणि आतापर्यंत आपल्या 2 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत। आपण जेव्हा धानोरीमध्ये होते त्या ठिकाणी CNG भरून घेतल्यानंतर आपल्याला ट्रिप पडली होती अक्रोडीची, आणि 235 रुपये दिले त्या ट्रिपचे 21 किलोमीटर अंतरासाठी, ठीक आहे। तसा रेट उबर आता सध्या कमी देते, पण ठीकठाक आहे। आणि आत्ता वाजले तर संध्याकाळचे 4:07 झालेले आहेत। आणि आता मोबाईलमध्ये आपल्या बॅटरी पण डाऊन आहे, 4%च आहे फक्त। आपला केबल खराब झाले, चार्ज नाही होत आहे, त्यामुळं आता आपण डायरेक्ट घरी जाण्याचा विचार करत होतो। आणि आपल्या इकडं आत्ता एक आपल्याला अकोडीवरून गोटू टाकून ठेवल्यानंतर एक ट्रिप आली होती चिखलीची, 5.5 मीटरची, म्हणजे 5.5 किलोमीटरचा ड्रॉप होतं। तर त्या ट्रिपचे आपल्याला 132 रुपये दिलेत उबरने। आणि त्याच्यानंतर आत्ता एक ट्रिप पडली आहे वाकीच्या साईडची। कस्टमरला बोलून बघू तर काय होतं त्यांच्यासोबत, हे करून मॅनेज करतात का ते, कारण का चार्जिंग नाही आहे आणि शेवटचा फेर दिसणार नाही आहे। त्यासाठी बघूयात शेवटची ट्रिप कशी असणार आहे आपली। 3% चार्जिंग राहिलेली आहे आता, आणि बाकीचं मग आता कस्टमरला पिकअप केल्यानंतर करतो अपडेट। घरी गेल्यानंतरच आता करता येईल अपडेट आपल्याला, त्याच्या आधी तर काय करता येणार नाही चार्जिंग नसल्यामुळं। आपली बॅटरी डाऊन झाली पूर्ण। कस्टमरला बोलून बघूत, नाही म्हणलं तर ते मग आपल्याला तसंच तिथून ते घरी जाता येईल। तळावच्या साईडला आहे पिकअप, आपलं 2 किलोमीटर पिकअप आहे इथून आता। आणि 390 रुपये 290 रुपये काहीतरी फेअर दाखवलं 24 किलोमीटरसाठी। बघू ट्रिप कंप्लीट झालं तर फायनल फेअर काय असणार आहे आपला, आणि बाकीचं करतो मग अपडेट। तर मित्रांनो, आपण आता घरी आहोत, जे की आपण लास्ट ट्रिप कंप्लीट केलेली चिखली ते तळवडे ते वाकीची। तर त्या ट्रिपचे आपण टोटल कलेक्शन केले आपण कस्टमरकडून 400 रुपये, म्हणजे 390 रुपये। आणि जी ट्रिप जी होती आपल्याला ती उबरवरती आलेली, आणि तसंच आपण सरळ आलो, म्हणजे टोटल कलेक्शन झालं 390
390 रुपये, त्याच्यातले आपल्याला दिले तर 290 रुपये उबरकडून. ठीक आहे. तर बॅटरी डाऊन होती तरी पण आपण तसंच टाकून आणलो. 3% आपण एकदम जवळपास पोहोचल्यानंतर कस्टमर म्हणजे एकदम एक 500 मीटर राहिला असं त्यावेळेस आपला फोन डेड झाला होता पूर्ण. तर ठीक आहे, कस्टमरच्या ह्याच्यावरून आपण ते बिल कलेक्शन केलेले. ठीक आहे, बघूत आपल्यामध्ये फेर दाखवते का नाही, मी अजून काही चेक केलेलं नाही आहे. तर मित्रांनो, आजचं जे कलेक्शन झालं आहे आपलं 1150 रुपये झाले आणि बाकीचं ते करूत अपडेट उद्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज काय 4-5 तासामध्येच काम केलेलं आहे. सकाळी आपण 12ला पडलो होतो घराच्या बाहेर आणि 5 वाजता आपण काम बंद केले. म्हणजेच 5 तासच काम केले जवळपास आपण आणि 1150 रुपयाचं काम झालं आहे 5 तासामध्ये. ठीक आहे. तर चला मग अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथं एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.